महत्त्वाच्या बातम्या राज्यभरातून। सुरुवातीला आढावा घेऊया राज्यातल्या पावसाचा। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेवगाव, पाथर्डी, जामखेड या भागातील जनजीवन विस्कळीत झाले। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने अनेकांना मोठा फटका बसला। धुळे शहरासह तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झाले। या पावसामुळे मका, कपाशी या पिकांचं नुकसान झाले। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पाण्यामुळे पूर्णतः शेतातच सडलाय। शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिमुसळधार पाऊस बरसला। पैठण तालुक्यातील दादेगाव हजारे शिवारात रात्री ढगफुटी सदृश्य पावसामुळे कांदा वाहून गेला। शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला कांदा सुद्धा पाणी शिरल्यामुळे सडलाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। येवला तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। देव नदीला पूर आलाय। देवठाण ते भुलेगाव, देवठाण ते भायखेडा या रस्त्यावरील पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे या गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेलेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। ओढे, नदी नाले तुडुंब वाहत आहेत आणि अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। वसमत शहरालगत असलेल्या उघडा नदीला पूर आलाय। पुराचे पाणी शेतात शिरून तळ्याचे स्वरूप आले। त्यामुळे सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हळद, कपाशी या पिकांचं मोठं नुकसान झालंय। हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे, नद्या तुडुंब भरून वाहत आहेत। अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। वसमत शहरालगत असलेल्या नदीला सुद्धा पूर आलाय। चांदवडमध्ये शेतात पाणी साचल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। शेतामधली उभी पिकं या पाण्यामध्ये कुजून चालली आहेत। अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले। काढणीला आलेला मका, बाजरी, सोयाबीन, तूर, कांदा या पिकांचं नुकसान झाले आणि नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी केली जाते। हिंगोलीमध्ये गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सुरू असलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे वसमतमधल्या आसना नदीला पूर आलाय। आसपासच्या गावांना पुरानं वेढा घातलाय। शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। सोयाबीन, कपाशी, हळद, तूर, मूग ही पिकं पाण्याखाली गेली आहेत। अहिल्यानगरमध्ये अहमदपूर राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या जाधव वस्तीत पुराचं पाणी शिरलं। त्यामुळे शेतात गुडघाभर पाणी झालं। हे बघून शेतकऱ्याला अक्षरशः रडू कोसळलं। जनावरांना खायला आता चाराही शिल्लक नाहीये। जळगावमधल्या हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाचे 8 दरवाजे उघडलेत। धरणातून 31,572 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धाराशिवच्या बेदरवाडीत उमेश बनवे या शेतकऱ्याच्या 2 गायींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। एक गाय वाहून गेली। 2 एकर शेती असलेल्या बनवे कुटुंबाचा उदरनिर्वाह दुधाच्या व्यवसायावर अवलंबून होता, पण आता गायींचा मृत्यू झाल्यानं कुटुंब संकटात आहे। माढा तालुक्यातल्या सीना नदीला पूर आलाय। त्यामुळे उंदर गावाला पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली। पिकांचं नुकसान झालंय। गावातील घरांमध्ये पुराचं पाणी शिरले। ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले। नाशिकमधल्या गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढली आहे। त्यामुळे दुतोंड्या मारुतीच्या मांडीपर्यंत पाणी आले। नाशिकमध्ये आजही येलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय। गोदाघाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बीडच्या गेवराई तालुक्यात अमृता नदीला पूर आलाय। पाणी पुलावरून वाहू लागल्यामुळे गेवराई ते शेवगाव तसंच गेवराई ते राक्षस भवन रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे।
पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। भोगवती नदीमधून सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे। पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय। पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलाय। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलंय। शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय, त्यामुळे शेतीला तलावाचं स्वरूप आलंय। अनेक ठिकाणी जनावरं दगावली आहेत, त्यामुळे आता पंचनामे न करता सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करतायत। बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी विहिरींमध्ये गाळ जमा झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। नाशिकमधल्या नांदगाव तालुक्यातील गिरणा धरण 100% भरलंय। पावसामुळे धरणाचे दरवाजे पुन्हा एकदा उघडलेत। धरणाचे 6 दरवाजे प्रत्येकी 60 सेंटीमीटरनं उघडलेत। त्यामधून 14,830 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग होतोय। गिरणा नदीपात्रामधल्या विसर्गामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। पावसामुळे नगर कल्याण महामार्ग 2 दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद आहे, तर जिल्ह्यामधल्या अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय। हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलाय। बीडच्या माजलगावमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। यातून सिंदफणा नदीनं पाण्यानं चिंचोली गावाला वेढा घातलाय। त्यामुळे गर्भवती असलेल्या एका महिलेला दवाखान्यात दाखल करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकानं धाव घेतली। बीड जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही आहे। जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। बिंदुसरा नदीला पूर आलाय। हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे। मराठवाड्यामधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। यामध्ये जालन्यातल्या अंबड तालुक्यातल्या भुकरवाडी शिवारामधील शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे। सोयाबीनच्या शेतात गुडघाभर पाणी आहे। नुकसान भरपाई मिळणार कधी, हा सवाल शेतकरी विचारतात। पैठणच्या नाथसागर धरणामधून 90,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। शहरासह मध्यरात्री तालुक्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसलाय। अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामधल्या 5,320 गावांमधील खरीपाच्या पिकांचा चिखल झालाय। एकाच दिवसात 75 मंडळांमध्ये अतिवृष्टीनं थैमान घातलंय। नांदूर हवेली गावामधील पुरामध्ये अडकलेल्या 60 वर्षांच्या एका व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आले। एनडीआरएफच्या टीमला यामध्ये यश आले। बन्नू शेख पुराच्या पाण्यामध्ये एका झाडावर अडकून पडले होते। 35 जण घराच्या छतावर अडकले होते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवलाय। पैठण, सोयगाव, कन्नड, वैजापूर या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झालाय। लवकरात लवकर पंचनामे करून मदत देण्यात येईल अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी दिली आहे। मुसळधार पावसामुळे कोलकात्यामध्ये जनजीवन विस्कळीत झाले। साचलेल्या पाण्यात विजेचा प्रवाह उतरला आणि 5 जण दगावलेत। हुसेनशाह रोडवर पहाटे 5:15 वाजता ही घटना घडली। पश्चिम बंगालमध्ये सध्या रस्ते पाण्याखाली गेले आहेत। अनेक ठिकाणी पाणी साचले। रेल्वे मेट्रो सेवा विस्कळीत झाल्यात आणि विजेचा प्रवाह पाण्यामध्ये उतरल्यामुळे 5 जणांना